राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप होऊ शकतो असा मोठा दावाही खडसेंनी केलेला आहे. साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है, हा नाना पाटेकर यांचा सुप्रसिद्ध डायलॉग. त्याच धर्तीवर आता साला एक भोंदू बाबा सरकार गिरा सकता है असं म्हणण्याची वेळ आता येते की काय. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच नाव गाजतंय, नाशिकचा लिंगपिसाट भोंदू बाबा अशोक खरात. सगळीच्या सगळी माध्यमं या खरातनं व्यापून टाकलेले आहेत. रोज नवे नवे खुलासे आणि तितक्याच धक्कादायक बातम्या सुद्धा येत आहेत. या खरातनं केलेलं कांड तर महाभयानक आहेच आहे, पण त्याचा संबंध बड्या बड्या राजकीय नेत्यांशी असल्याच्या चर्चेमुळे हे प्रकरण आपल्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवून गेलेलं आहे. अनेक बडे बडे नेते, काही मंत्री खरं तर हादरलेले आहेत की आपलं नाव यामध्ये आलं तर करायचं काय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अहो एवढंच काय, अगदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सुद्धा या खरातचे फोटो आहेत. रुपाली चाकणकर यांना तर राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर हे मात्र या प्रकरणामध्ये सर्वाधिक टार्गेटवर आलेले आहेत. आणि मग या केसरकर यांनी तर म्हटलं 39 आमदार या खरातला भेटलेले आहेत, मग माझं एकट्यातच नाव का घेता, मी सगळ्यांचाच भांडाफोड करीन. म्हणजे अनेक आमदार मंत्री या प्रकरणात आहेत आणि त्यांचं काही रहस्य देखील या केसकर यांच्याकडे आहे असा तर त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. या केसकरांनी भांडाफोड करावा आणि त्या 39 आमदार तसंच 9 कॅबिनेट मंत्र्यांची नावं उघड करून टाकावीत असं आव्हान शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिलं आहे. पण दीपक केसरकर मात्र अजून तरी काही बोललेले नाहीत आणि ते बोलतील असंही वाटत नाही. अशोक खरातच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातले 30 आमदार आणि 9 कॅबिनेट मंत्र्यांच्या नावाची चर्चा आहे. कॅप्टन अशोक खरात प्रकरणामध्ये, या सगळ्या एकूण प्रकरणामध्ये सरकार सुद्धा पडू शकतं असं मोठं विधान आता राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केलंय. खडसे यांच्या वक्तव्यामुळे साहजिकच राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडालेली आहे. अशोक खरात प्रकरणामध्ये अनेक राजकीय बड्या नेत्यांचा सहभाग असल्याचं सिद्ध झाल्यास सरकार देखील कोसळू शकतं असं एक मोठं विधान या माजी मंत्री असलेल्या आमदार एकनाथ खडसे यांनी केल्यामुळं साहजिकच या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढताना दिसते. अशोक खरात प्रकरण हे खूप मोठं प्रकरण आहे. संजय राऊत यांनी सांगितल्यानुसार खरात यांना संपवलं सुद्धा जाऊ शकतं असं देखील आमदार खडसे यांनी म्हटलेलं आहे. अशी जी काही मोठी कांड असतात त्यांना काही ना काही कारण दाखवून प्रकरण संपवलं देखील जाऊ शकतं असा एक संशय किंवा तशा प्रकारचा दावा सुद्धा खडसे यांनी केलेला आहे. या प्रकरणामध्ये ज्या 30 पेक्षा जास्त आमदार तसेच 9 कॅबिनेट मंत्र्यांची नावाची जी चर्चा आहे त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचं जर सिद्ध झालं तर राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप होऊ शकतो असा मोठा दावाही खडसेंनी केलेला आहे. खरोखर राजकारणातली अशी मोठी परिस्थिती निर्माण झाली तर सरकार देखील कोसळू शकतं, बदलू शकतं असा अंदाज किंवा तसा एक दावा एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलेला आहे. परंतु बघा, सरकारच अडचणीत येणार असेल तर आमदारांची आणि त्या मंत्र्यांची नावं समोर येऊ दिली जातील का. खरात प्रकरणाचा तपास ज्यांच्यापर्यंत या सगळे मंत्री आमदार आहेत असं सांगितलं जातं त्यांच्यापर्यंत जाऊ दिला जाईल का. आणि मग यांना वाचवण्यासाठी या खरातला सुद्धा एक सॉफ्ट कॉर्नर मिळून जाईल की काय, भीती आत्रा आहे. पण तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.